नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओचे PDF मिळतील. ठीक आहे, तर पहिल्या आर्टिकलकडे वळूया. पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की जे प्राईम मिनिस्टरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत PK मिश्रा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे. कशामुळं की क्लायमेट रिस्क आणि डिझास्टरचा जो धोका वाढलेला आहे कम्युनिटीजला किंवा आयलँड्सला आणि तिथल्या पीपल्सला, तर त्यामुळं रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे तर ते बघूया. इंडियाचा एक इनिशिएटिव्ह आहे. इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, तर यांनी काय केलं होतं, एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता. तर त्याचं काय नाव आहे, कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, तर बेसिकली हा एक काय आहे, हे ग्लोबल पार्टनरशिप आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे, याचं एम काय की रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम तयार करायची, जेणेकरून क्लायमेटचा किंवा जो डिझास्टरचा रिस्क आहे तो कमी होईल. ठीक आहे, तर बेसिकली रेझिलियन्सचं जर मिनिंग बघितलं, लिटरल मिनिंग, तर इट इज अ कॅपॅसिटी टू विथस्टँड किंवा सस्टेन किंवा टू रिकवर फ्रॉम डिफिकल्टीज अँड सच डिझास्टर. ठीक आहे, म्हणजे जे येणारे डिझास्टर्स आहेत क्लायमेट चेंजमुळं किंवा जे डिझास्टर्स आहेत त्याच्यामधनं रिकवर करायचं किंवा त्यांना सस्टेन करायचं, त्याला काय म्हणतात, रेझिलियन्स असं म्हणतात. आणि याचं काही बेसिक इन्फॉर्मेशन याच्याबद्दल जी आहे आपण ती बघून घेऊया. तर बेसिकली हे काय आहे की पार्टनरशिप कंपोजिशन आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की मल्टी स्टेक होल्डर पार्टनरशिप असणार आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट असतील, म्हणजे डिफरंट नॅशनल गव्हर्नमेंट असतील, लेजिटिमेट गव्हर्नमेंट्स, युनायटेड नेशन सारखे एजन्सीज असतील, मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक्स असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा मेकॅनिझम्स असतील. ठीक आहे, जसे की वर्ल्ड बँक किंवा IMF म्हणा. प्रायव्हेट सेक्टरात सुद्धा पार्टिसिपेशन असणार आहे आणि याच्यामध्ये अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स सुद्धा कोलॅबरेशन असणार आहे. याची जर स्थापना बघितली, एस्टॅब्लिशमेंट जर बघितलं, हे आपण आताच बघितलं की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये युनायटेड नेशनची जी युनायटेड नेशन क्लायमेट ॲक्शन समिट झाली होती त्या ठिकाणी याची स्थापना केली होती. आणि याचं जर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर हे काय करतं की रिसर्च प्रमोट करतं, नॉलेज शेअरिंग करतं आणि कोलॅबरेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क मॅनेजमेंट, त्याचे जे स्टँडर्ड्स आहेत ते सेट करण्यासाठी हे मदत करतं, फायनान्सिंग अँड रिकव्हरी मेकॅनिझम. ठीक आहे, तर याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम द रिसर्च, नॉलेज शेअरिंग वगैरे किंवा कोलॅबरेशन जर बघितलं तर फायनान्सिंग सुद्धा हा एक महत्त्वाचा एलिमेंट आहे. ठीक आहे, दुसरं काय, याचे जर फोकस एरिया बघितले तर बेसिकली कशावर फोकस करतं की इकॉलॉजिकल, सोशल अँड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर जे असतील तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या सस्टेनन्ससाठी हे फोकस करत असतं. याचे जर मेंबरशिप बघितली तर अपार्ट फ्रॉम जे इम्पॉर्टंट मेंबर्स आहेत, जर समजा असं कन्सिडर केलं की याचे टोटल मेंबर जे आहेत की 2023च्या एंडपर्यंत हे 39 मेंबर्स होते आणि याच्यामध्ये इंडियासुद्धा, कारण इंडियाने इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, त्याचा एक फाउंडिंग मेंबर आहे. आणि इम्पॉर्टंट जर कंट्री बघितली आणखी कोणकोणत्या याच्यामध्ये समावेश आहे तर त्याचा अर्जेंटिना असेल, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, चिली, जर्मनी, जपान अशा सारखे इम्पॉर्टंट कंट्रीज याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, तर रिसेंटलीच काय झालं होतं, एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर कंडक्ट झाली होती. ती एप्रिल 2024 मध्ये इंडियामध्ये कंडक्ट झाली होती. तर ती काय होती, 6वी एडिशन होती, 6th एडिशन होती. आणि हे कोण ऑर्गनाईज करतं, तर जे आपण आता बघितलं कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाचं जे कोलिशन आहे तर ते ऑर्गनाईज करतं. याचा एम काय की ग्लोबल डायलॉग आणि कोलॅबरेशन एस्टॅब्लिश करायचं, कशासाठी, डिझास्टर आणि क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर एस्टॅब्लिश करण्यासाठी. ठीक आहे, तर या वर्षीचं जे 2024 जे 6th एडिशन झालं होतं तर त्याची थीम काय आहे, इन्व्हेस्टिंग टुडे फॉर मोर रेझिलियंट टुमॉरो. ठीक आहे, आपलं नेक्स्ट आर्टिकल काय आहे की हे आर्टिकल 244 क्लॉज ए बद्दल सांगतं आणि हे कशाच्या रिलेटेड आहे, आसाममध्ये जे काही ट्रायबल एरियाज वगैरे आहेत त्याच्या ॲटॉनॉमीबद्दल सांगतं. तर बेसिकली आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जे पॉईंट्स महत्त्वाचे तर ते बघूया. तर आर्टिकल 244 क्लॉज हे बेसिकली काय सांगतं की हे आसाम स्टेटमध्ये इन्क्लुडिंग कार्बी अँग्लॉंग जे एरिया आहे आसामचा, त्याच्यामध्ये टू फॉर्म अ स्टेट विद इन द स्टेट. ठीक आहे, म्हणजे असं ॲटॉनॉमस स्टेट एस्टॅब्लिश करण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटना परमिशन देतं आसामच्या टेरिटरीच्या अंतर्गत. आणि हे जे आर्टिकल 244 क्लॉज ए हे 22nd अमेंडमेंट 1969 हे इन्सर्ट करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय असणार आहे, ह्या ॲटॉनॉमस स्टेटमध्ये त्यांचं ओन लेजिस्लेचर किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर पण असणार याच्यामध्ये. तर हे 6 शेड्यूल, म्हणजे आपण जे बघितले की 6 शेड्यूलमध्ये 4 स्टेट येतात, ज्याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम येतात. तर हे कसं डिफरंट आहे 6 शेड्यूलपासून तर आपण बघूया. ठीक आहे, तर
बेसिकली सिक्स शेड्यूलचा जर स्कोप बघितला तर हे फक्त काय होतं, जे ट्रायबल एरियाज आहेत कुठल्या 4 नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधले, म्हणजे जिथे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, तर यांच्यामध्ये काय करतं की एक ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट किंवा ऑटोनॉमस रिजन फॉर्म करण्यासाठी हे प्रोव्हिजन आहे, ठीक आहे, सिक्स शेड्यूलमध्ये. पण आर्टिकल 244 हे बेसिकली काय सांगतं की टू फॉर्म स्टेट विद इन द स्टेट, ठीक आहे. आणि सिक्स शेड्यूल काय सांगतं की ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट किंवा ऑटोनॉमस रिजन हे सांगतं. नेक्स्ट आपला पॉईंट काय की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर कसं असणार आहे सिक्स शेड्यूलच्या अंतर्गत, तर याच्यामध्ये ऑटोनॉमिक्स डिस्ट्रिक्ट किंवा रिजन्स असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काय हे रन करण्यासाठी, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट आणि रिजन रन करण्यासाठी काय असणार आहेत, डिस्ट्रिक्ट काउन्सिल आणि रिजनल काउन्सिल एस्टॅब्लिश करण्यात येणार आहेत. आणि आर्टिकल 244च्या अंतर्गत काय असणार आहे की मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर, ज्याच्या अंतर्गत काय होईल की एक लेजिस्लेचर, म्हणजे नॉर्मली जसं स्टेटमध्ये स्ट्रक्चर असतं लेजिस्लेचर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, तर असं आर्टिकल 244 हे प्रोव्हाइड करतं. याचं जर गव्हर्नन्स मेकॅनिझम बघितलं तर सिक्स शेड्यूलच्या अंतर्गत काय होतं की हे ऑटोनॉमी प्रोव्हाइड करतं, सम डिग्री ऑफ ऑटोनॉमी प्रोव्हाइड करतं. कशासाठी, एक्झिस्टिंग जे स्ट्रक्चर आहे समजा आसामच्या स्टेट रिलेटेड, तर त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत म्हणजे जे ऑलरेडी काही प्रोव्हिजन्स आहे स्टेट रिलेटेड आसाममध्ये, त्याच्या अंतर्गत काय करतं, हे ऑटोनॉमी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतं. आणि त्याचं एम काय, टू एम्पॉवर द ट्रायबल कम्युनिटीज अँड सेफगार्ड देअर इंटरेस्ट. आणि बेसिकली हे आर्टिकल 244 काय करत असतं, टू क्रिएट अ सेपरेट ऑटोनॉमस स्टेट विद इन द स्टेट. आणि त्याच्यामध्ये काय लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह यांची बॉडी असणार आहे. मेन फरक याच्यामध्ये काय आहे बेसिकली जर आपल्या लक्षात आलं, हे काय करतं सिक्स शेड्यूल, तर ऑटोनॉमिक डिस्ट्रिक्ट आणि रिजनल काउन्सिल एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत असतं. पण आर्टिकल 244च्या अंतर्गत काय करत असतं की स्टेट विद इन स्टेट, म्हणजे स्टेटच्या अंतर्गत एक नवीन स्टेट एस्टॅब्लिश करण्यासाठी हे प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतील लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असतील. तर बेसिक डिफरन्स जर बघितला लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा, तर लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय की ते काय करतात, क्रिएट करतात, अमेंड करतात किंवा रिपेल करतात कशाचं, लॉजचं. म्हणजे बेसिक जे लॉज असतात जे फॉर्म करतात, तर हे कोण करण्याचं काम करतं, तर लेजिस्लेटिव्ह जी बॉडी आहे तर ते क्रिएट करण्याचं, अमेंड करण्याचं किंवा त्या बनवलेल्या लॉला किंवा एक्झिस्टिंग लॉला जे बनवले त्यांना रिपेल करण्याचं काम कोण करत असतं, लेजिस्लेटिव्ह करत असतं. एक्झिक्युटिव्ह काय करत असतात, यांनी जे लेजिस्लेचरनं किंवा लेजिस्लेटिव्ह बॉडीनं जे लॉ बनवले आहेत त्यांना एन्फोर्स किंवा इम्प्लिमेंट करण्याचं काम कोण करत असतं, एक्झिक्युटिव्ह करत असतं. आणि ह्या एक्झिक्युटिव्हमध्ये कोण कोण असतं, याच्यामध्ये हेड ऑफ द स्टेट असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट असेल, गव्हर्नर असेल किंवा प्राईम मिनिस्टर. आणि वेगवेगळे जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स असतील किंवा एजन्सीज असतील तर हे एक्झिक्युटिव्हमध्ये येतात. आणि लेजिस्लेचरमध्ये कोण कोण येतं की जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतील, ठीक आहे, आणि त्यांना मिळून काय तयार होतं, पार्लमेंट किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स तयार होतात, ठीक आहे. तर ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काय आहे की बेसिकली जो सिक्स शेड्यूल आहे, म्हणजे टोटलचे आपले 12 शेड्यूल्स आहेत, त्याच्यापैकी जो सिक्स शेड्यूल आहे त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन दिलेले की क्रिएशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, त्याला काय म्हणतात, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल असं म्हणतात. आणि हे बेसिकली फक्त कोणत्या स्टेटमध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत, नॉर्थ ईस्टमधले जे 4 स्टेट आहेत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, या स्टेटमध्ये फक्त ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल एस्टॅब्लिश करण्याचं प्रोव्हिजन हे काय करत असतं, सिक्स शेड्यूल करत असतं. आणि त्याने काय इन्शुर होतं, सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड कल्चरल डेव्हलपमेंट तिथल्या ज्या ट्रायबल कम्युनिटीची आहे तर ती एन्शुअर करण्यासाठी ह्या सिक्स शेड्यूल अंतर्गत ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत, ठीक आहे. तर यांचं एम आताच बघितलेले काय करतात, हे सम डिग्री ऑफ ऑटोनॉमी प्रोव्हाइड करतात आणि सेल्फ गव्हर्नन्स, ठीक आहे, ऑटोनॉमी आणि सेल्फ गव्हर्नन्स प्रोव्हाइड करतात कोणाला, तिथल्या ट्रायबल्स पीपलला. याचं जर कंपोजिशन बघितलं ऑटोनॉमिक डिस्ट्रिक्ट काउन्सिलचं, तर याच्यामध्ये एक लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी असते. आताच आपण बघितलं याच्यामधला डिफरन्स, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मधला डिफरन्स. फंक्शन्स जर बघितले तर प्रायमरी यांचं जे फंक्शन्स काय आहे की हे काय करतात, तिथले जे लॉज आहेत म्हणजे फॉरेस्ट रिलेटेड लॉज असतील किंवा लँड रिलेटेड लॉज असतील किंवा एखाद्या एज्युकेशन असेल, हेल्थ केअर असेल किंवा लोकल मॅटर्स जे असतील, तर त्याच्या रिलेटेड यांना लॉज तयार करण्यासाठी परमिशन दिलेली आहे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलच्या अंतर्गत. आणि दुसरं आणखी फंक्शन, इम्पॉर्टंट फंक्शन काय की तिथले जे फायनान्शियल रिसोर्सेस असतील किंवा त्यांना टॅक्सेस जर एखाद्या गोष्टीवर त्यांना जर इम्पोज करायचे असेल तर ते सुद्धा याच्या अंतर्गत पॉवर त्यांना देण्यात आलेली आहे. याचं जर बेसिकली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर जर बघितलं याच्यामध्ये काय असतात की ट्रायबल कम्युनिटीज मधले रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ठीक आहे. आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह कसे असतात, दोन्ही प्रकारचे रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतात, एक तर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि दुसरी गोष्ट काय नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा असतात. नेक्स्ट आपला आर्टिकलचं हेडिंग आहे अंडरस्टँडिंग द इनहेरिटन्स टॅक्स. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की जे काँग्रेसची कमिटी हे आहे, कमिटी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसची कमिटी जी आहे त्याचे चेअरमन जे सॅम पिट्रोडा, तर यांनी काय केलेले की याच्याबद्दल
म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा वेल्थ डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल तर इनहेरिटन्स टॅक्स आपण हे इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्यामुळे काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झालेला आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की बेसिकली इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे काय आणि कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळे टॅक्सेस इंडियामध्ये असतात. ठीक आहे. तर पहिला पॉईंट काय आहे की इंडियामध्ये टॅक्स स्ट्रक्चर जे आहे ते कशा प्रकारचं असतं. बेसिकली इंडियामध्ये दोन प्रकारचे टॅक्स असतात. त्याला आपण डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. ठीक आहे. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की जे असे टॅक्स जे टॅक्स पेअर असतील किंवा इंडिव्हिज्युअल असतील ते काय करतात, डायरेक्टली पेड करतात कोणाला, गव्हर्नमेंटला. आणि हे कशावर इम्पोज केले जातात, त्यांचं जे इन्कम असेल किंवा प्रॉफिट असेल किंवा वेल्थ असेल त्या इंडिव्हिज्युअलची किंवा त्या ऑर्गनायझेशनची, त्याच्यावरती इम्पोज केले जातात. म्हणून त्यांना काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. याच्या जर इंडियामध्ये एक्झाम्पल बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये 4 सब डिव्हिजन्स आहेत त्याच्या एक्झाम्पलमध्ये. पहिले काय आहे, इन्कम टॅक्स आहे. दुसरं काय आहे, कॅपिटल गेन टॅक्स आहे. हे कॅपिटल गेन टॅक्स काय असतात, बेसिकली तुम्हाला ज्या कॅपिटलमधनं जे गेन झालेलं आहे, ठीक आहे, म्हणजे जे प्रॉफिट मिळालेलं आहे, फॉर एक्झाम्पल एखादं कॅपिटल असेल, रिअल इस्टेट असतील किंवा स्टॉक्स असतील किंवा बॉन्ड्स असतील, त्यांच्या खरेदीमधनं तुम्हाला जो गेन मिळाला आहे त्याच्यावर जो लागणारा टॅक्स आहे त्याला काय म्हणतात, कॅपिटल गेन टॅक्स असं म्हणतात. तिसरं काय, कॉर्पोरेशन टॅक्स, म्हणजे ज्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन वगैरे आहेत तर त्या ऑर्गनायझेशन मल्टीनॅशनल असतील किंवा त्यांचं लोकेशन फक्त इंडियामध्ये आहे, तर अशा ऑर्गनायझेशन काय करतात, त्याच्यावर जे प्रॉफिट कमवतात त्यांच्या प्रॉफिटवर जो टॅक्स होतो त्याला काय म्हणतात, कॉर्पोरेशन टॅक्स असं म्हणतात. आणि चौथा प्रकार काय, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. बेसिकली हे काय असतं की जे स्टॉक्स असतील, म्युच्युअल फंड्स किंवा त्यांचे जे डेरिव्हेटिव्ह असतील, समजा वेगवेगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आपण त्यांना म्हणतो, तर त्याच्यावर जो टॅक्स होतो त्याला काय म्हणतात, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स असं म्हणतात. ठीक आहे. आपण आत्ताच काय बघितलं, डायरेक्ट टॅक्समध्ये बेसिकली 4 एक्झाम्पल येतात. पहिलं काय की इन्कम टॅक्स येतं, दुसरं काय कॅपिटल गेन टॅक्स येतं, तिसरं काय कॉर्पोरेशन टॅक्स आणि चौथं काय सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. नेक्स्ट आपला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, इनडायरेक्ट टॅक्सचा प्रकार असं म्हणतात. आणि बेसिकली याला इनडायरेक्ट टॅक्स काय म्हणतात, कारण हे डायरेक्टली गव्हर्नमेंटला पेड करत नाहीत. ठीक आहे. ते जे इंटरमिडिएट तर ते काय करतात, तर ते टॅक्स कलेक्ट करतात आणि ते कलेक्ट केलेला टॅक्स इंटरमिडिएट काय करतात, ते गव्हर्नमेंटला पास ऑन करतात. आणि हा कशावर लेवी केला जातो किंवा कशावर हा पेड करायचा असतो हा टॅक्स, आपण जे गुड्स आणि सर्व्हिसेस परचेस करतो त्याच्यावर जो टॅक्स आपल्याला द्यावा लागतो आणि त्यालाच काय म्हणतात, इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. याचे जर एक्झाम्पल बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये सुद्धा 4 इम्पॉर्टंट एक्झाम्पल येतात. पहिला जो आहे आपला जीएसटी, त्याला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणतो. दुसरा आहे कस्टम ड्युटी, तिसरा आहे एक्साइज ड्युटी आणि चौथं काय, स्टॅम्प ड्युटी. आता जीएसटी जे 2017 जे आपण आणलं जीएसटी ऍक्टनुसार, त्याच्यामध्ये काय येतात की जे ऑलरेडी जे आपले टॅक्स होते इनडायरेक्ट टॅक्सेस, म्हणजे कोणते, मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्सेस जे होते, फॉर एक्झाम्पल एक्साइज ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स असतील किंवा वॅट, त्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतो. तर त्यांना रिप्लेस करून काय केलेलं आहे, एक सिंगल टॅक्स आणलेला आहे, त्याला काय म्हणलेले, जीएसटी असं म्हणलेले. दुसरं काय आहे, कस्टम ड्युटी. तर बेसिकली कस्टम ड्युटी कशावर अप्लाय होतात की इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. तर नेक्स्ट आपला कोणता प्रकार आहे, एक्साइज ड्युटी. तर बेसिकली ह्या एक्साइज ड्युटी ज्या असतात, ज्या डोमेस्टिकली गुड मॅन्युफॅक्चरिंग जे होतात ना, फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम प्रोडक्ट असेल किंवा अल्कोहोल असतील, तर याच्यावर जो टॅक्स लेवी केला जातो त्याला काय म्हणतात, एक्साइज ड्युटी असं म्हणतात. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात, स्टॅम्प ड्युटी. तर हे एक काय आहे की जे लिगल डॉक्युमेंट असतात, स्टॅम्प, जर आपण ते प्रॉपर्टी खरेदी करताना किंवा विकताना जे यूज करतो तर त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो त्याला काय म्हणतात, स्टॅम्प ड्युटी असं म्हणतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे इनहेरिटन्स टॅक्स. बेसिकली इनहेरिटन्स टॅक्सला इस्टेट टॅक्स किंवा डेथ टॅक्स असं पण म्हणतात. आणि याचा जर मिनिंग बघितला तर हे काय होतं, एखादी ॲसेट्स असेल किंवा प्रॉपर्टी असेल एका पर्सनकडनं, फॉर एक्झाम्पल ही ॲसेट्स आहे किंवा किंवा त्याला प्रॉपर्टी म्हणून, हा एका पर्सनकडनं ज्यावेळेस दुसऱ्या पर्सनपर्यंत इनहेरिट होतो किंवा ट्रान्सफर होतो, तो त्यावेळेस तो टॅक्स लावला जातो ना, समजा ह्या प्रॉपर्टीचं दुसऱ्या पर्सनकडे हस्तांतर ज्यावेळेस होत असेल तो त्यावेळेस लागणारा जो टॅक्स आहे किंवा इनहेरिटेड होते, फॉर एक्झाम्पल फादरकडनं ज्यावेळेस सनकडे प्रॉपर्टी इनहेरिट होत असते किंवा ट्रान्सफर होत असते तर त्याला काय म्हणतात, इनहेरिटन्स टॅक्स असं म्हणतात. ठीक आहे. याचा बेसिकली पर्पज काय होता की जे सोसायटीमध्ये जे हे आहे इगॅलिटेरियन ज्या पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या किंवा इक्वॅलिटी जर मेंटेन करायची असेल तर काय केलं जातं, किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड रिड्युसेस द इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, यांचा मेन पर्पज आहे. आणि हे कसं करतात की टॅक्सिंग ट्रान्सफर ऑफ लार्ज सम्स ऑफ वेल्थ बिटवीन द जनरेशन. समजा एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जर ते ॲसेट्स मूव्ह होत असेल तर त्याच्यावर तो टॅक्स लावला जातो, त्याला काय म्हणतात, इनहेरिटन्स टॅक्स असं म्हणतात. आणि याचं मेन जर पर्पज काय बघितलं तर रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द वेल्थ अँड रिड्युसेस इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज. आता हा जो इनहेरिटन्स टॅक्स आहे तर हा सुरुवातीला कधी
अप्लाय करण्यात आला होता किंवा कधी अंमलात आणण्यात आला होता, तर 1953ला ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांचं गव्हर्नमेंट होतं, तर त्यावेळेस तो इंट्रोड्यूस करण्यात आला होता. आणि 1985ला ज्यावेळेस राजीव गांधीचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस तो काय करण्यात आला, अबॉलिश करण्यात आला होता. ह्या इनहेरिटन्स टॅक्स सारखंच काही दुसरे 2 टॅक्सचे प्रकार आहेत. तर आपण गिफ्ट टॅक्स असं म्हणतो आणि दुसरं काय वेल्थ टॅक्स असं म्हणतो. बेसिकली गिफ्ट टॅक्स काय असतात, समजा असं कन्सिडर करा, एक सर्टन अमाऊंट आहे आपल्या रिलेटिव्हकडनं आपल्याला ती मिळालेली आहे, ठीक आहे. म्हणजे अबोव्ह 50,000 जर एखादा गिफ्ट जर आपल्याला मिळाला असेल, समजा 1 लाख असेल, 2 लाख असेल, तर त्यावेळेस काय होतं की त्याच्यावर गिफ्ट टॅक्स लावला जातो. आणि त्यावेळेस तसं काय प्रोव्हिजन होतं माहिती आहे का, की 50,000च्या खाली जर ती अमाऊंट असेल किंवा ती रिलेटिव्हकडून मिळालं गिफ्ट जर असेल तर त्याच्यावर गिफ्ट टॅक्स लागायचा नाही. आणि 50,000च्या वर जर अमाऊंट असेल तर त्याच्यावर काय व्हायचं, गिफ्ट टॅक्स लागायचा. तर तो 1998ला 1998ला तो अबॉलिश करण्यात आला. आणि नेक्स्ट जो टाईप आहे वेल्थ टॅक्स, तो सुद्धा रिप्लेस करण्यात आला 2015-16चं जे आपलं युनियन बजेट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला काय नाव देण्यात आलं, सरचार्ज ऑन सुपर रिच म्हणून, ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की एक सुप्रीम कोर्ट बरोबर. आता हे आपण जे इनहेरिटन्स टॅक्स बघितले त्याच्यामध्ये यांचा मेन पर्पज काय होता की रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द वेल्थ करायचं आणि इकॉनॉमिक जी इनइक्वॅलिटी आहे सोसायटीमध्ये तर ते कमी करायचं, ठीक आहे. तर भरपूर लोकांनी काय केलं, एक सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन हे केलं, फाईल केलं. आणि त्या पिटिशनच्या अंतर्गत असं विचारण्यात आलं की गव्हर्नमेंटला अधिकार आहे का की जे मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी आहेत किंवा पर्टिक्युलरली एका ग्रुपकडे जे समजा मटेरियल रिसोर्सेस किंवा ज्या प्रॉपर्टीज वगैरे आहेत तर त्या डिस्ट्रीब्यूट करण्याचा गव्हर्नमेंटला अधिकार आहे का, ठीक आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की आर्टिकल 39B हे एक महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि हे कशाच्या अंतर्गत येतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे त्याच्या अंतर्गत येतं. बेसिकली हे काय आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ह्या गाईडलाईन्स आहेत, ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या गाईडलाईन्स आहेत. आणि ह्या आर्टिकल 36 to 51च्या अंतर्गत येतात आणि त्या पार्ट 4 मध्ये येतात. आणि ते गव्हर्नमेंटला काय करतं, गाईड करत असतं पॉलिसी मेकिंग किंवा इफेक्टिव्ह गव्हर्नन्स इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा त्याच्या पॉलिसीज आहेत त्या इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यासाठी ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ह्या गाईड करत असतात, ठीक आहे. तर याचं प्रिन्सिपल एम काय आहे ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचं, टू एस्टॅब्लिश जस्ट अँड इगॅलिटेरियन सोसायटी. इगॅलिटेरियन सोसायटी म्हणजे काय की ज्या ठिकाणी डिस्पॅरिटीज खूप मोठ्या प्रमाणात जी डिस्पॅरिटीज आहे तर ती कमी असावी, त्याला काय म्हणतात, इगॅलिटेरियन, त्याला किंवा इक्वल सोसायटी आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर जनरल आपण डीपीएसपी बद्दल जाणून घेऊया. यांचं जे नेचर आहे डीपीएसपीचं, तर हे नॉन जस्टिसिएबल इन नेचर आहे. म्हणजे फंडामेंटल राईट जर बघितलं तर ते काय आपण जस्टिसिएबल नेचरमध्ये आहेत. म्हणजे काय की एखाद्या फंडामेंटल राईटचं जर व्हायोलेशन झालं तर आपण काय करू शकतो, डायरेक्ट कोर्टमध्ये अपील करू शकतो त्या व्हायोलेशनच्या अगेन्स्ट. पण जर फॉर एक्झाम्पल डीपीएसपीचं जर व्हायोलेशन झालं तर आपण कोर्टमध्ये जाऊ शकत नाही, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट त्यालाच काय म्हणतात, नॉन जस्टिसिएबल इन नेचर म्हणतात. आणि नॉन जस्टिसिएबल म्हणजे काय की दे कॅन नॉट एन्फोर्स बाय द कोर्ट. आणि दुसरं त्याचं नेचर काय आहे की दे आर फंडामेंटल टू द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. मग आता याचा बेसिकली अर्थ काय होतो, फंडामेंटल्स टू द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री म्हणजे काय की जे की प्रिन्सिपल्स असतील किंवा स्ट्रक्चर असतील किंवा प्रोसेसेस असतील दॅट फॉर्म द फाउंडेशन ऑफ इफेक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स. म्हणजे असे काही प्रिन्सिपल्स म्हणा किंवा स्ट्रक्चर्स म्हणा किंवा प्रोसेसेस म्हणा, ते काय करतात, इफेक्टिव्ह आणि रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत तर त्याला काय म्हणतात, फंडामेंटल टू द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. तर याच्यामध्ये काय काय येतात, म्हणजे कोणकोणते प्रोव्हिजन्स किंवा प्रिन्सिपल्स येतात त्याच्यामध्ये, रूल ऑफ लॉ असेल, इक्वॅलिटी असेल किंवा इन्क्लुजन असेल किंवा ह्युमन राईट्स असतील, तर याच्यामध्ये काय येतात, या फंडामेंटल टू द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री हे येतात, ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट आर्टिकल आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने महत्त्वाचे तर ते बघूया. पहिलं आर्टिकल 31 क्लॉज सी, 39 क्लॉज बी आणि 39 क्लॉज सी, ठीक आहे. तर जे आर्टिकल 31 क्लॉज सी आहे तर हे बेसिकली काय सांगतं, हे राईट टू प्रॉपर्टी बद्दल ऍक्ट होतं. आणि हे काय केलं माहिती आहे का, इनिशियली हे फंडामेंटल राईटमध्ये यायचं, पण त्याला काय केलं, 44th कॉन्स्टिट्युशनल जी अमेंडमेंट ऍक्ट होती 1978 मध्ये, तर त्याला काय केलं, तर त्या फंडामेंटल राईटमधनं त्याला काय केलं, जनरल लिगल राईट बनवलं. आणि आता ते कुठं येतं तर कॉन्स्टिट्युशन मधलं आर्टिकल 300A मध्ये येतं. तर याचा जर नेचर बघितलं तर हे लिगल राईट पण आहे आणि कॉन्स्टिट्युशनल राईट पण आहे, कारण ते ऑलरेडी कॉन्स्टिट्युशन मध्ये सुद्धा आहे. म्हणजे आर्टिकल 300A अंतर्गत जर आपण बघितलं हा राईट टू प्रॉपर्टीचा ऍक्ट येतो. फक्त याच्या व्हायोलेशनच्या अगेन्स्ट आपण कोर्टमध्ये केस करू शकत नाही, ठीक आहे. म्हणजे त्याला काय केलेलं आहे, फंडामेंटल राईट मधनं नॉर्मल लिगल राईट मध्ये त्याला कन्वर्ट केलेला आहे. तर तो काय लिगल राईट सुद्धा आहे आणि कॉन्स्टिट्युशनल राईट सुद्धा आहे. आणि तो अबोलिश कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आला होता, तर 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1978 नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 39 क्लॉज बी. तर बेसिकली हे काय सांगतं, हे स्टेटला डायरेक्ट करत असतं
जे काही मटेरियल रिसोर्सेस असतील, म्हणजे एखाद्या कम्युनिटीकडे जर तेवढे जे काही मटेरियल रिसोर्सेस असतील तर त्यांचं ओनरशिप आणि कंट्रोल काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. ठीक आहे, टू सबसर्व द कॉमन गुड. आता बेसिकली सबसर्व लिटर जर मिनिंग बघितला म्हणजे दुसऱ्याच्या कामास येण्यासाठी, तर काय करायचं, ह्या मटेरियल रिसोर्सेसचं त्यांचं जी ओनरशिप आणि कंट्रोल आहे तर ते गव्हर्नमेंटकडे घेऊन तर त्यांना रिडिस्ट्रीब्यूट करायचं. तर हा आर्टिकल 39B सांगतं. आणि याचं एम काय तर तेच बघितलं आपण. डिस्ट्रीब्युशन कशासाठी करत असतो तर सोसायटीमधलं जे डिस्पॅरिटीज आहेत, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ज्या वाढलेल्या आहेत तर त्यांना कमी करण्यासाठी आपण ह्या डिस्ट्रीब्यूट करत असतो. ठीक आहे, रिडिस्ट्रीब्यूट करत असतो. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 39C. तर बेसिकली आर्टिकल 39C हे काय सांगत असतं, हे सुद्धा काय सांगतं की स्टेटला डायरेक्ट करत असतं कशासाठी, टू एन्श्युअर ऑपरेशन ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम दॅट डज नॉट रिझल्ट इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वेल्थ. म्हणजे स्टेटला कशासाठी डायरेक्ट करत असतं की जे इकॉनॉमिक सिस्टीम जे आपण सध्या फॉलो करते तर त्या इकॉनॉमिक सिस्टीममधनं एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपकडं किंवा कम्युनिटीकडं जर तिथे वेल्थचं कॉन्सन्ट्रेशन होऊ नये त्यासाठी काय करत असतं, स्टेटला डायरेक्ट करत असतं. किंवा त्यांनी स्टेटनं अशा प्रकारच्या पॉलिसीज बनवायच्या की जेणेकरून काय होईल, त्या इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज आहेत तर त्या काय होतील, त्या कमी होतील. ठीक आहे, आणि हे स्टेटला काय करतं, अशा पॉलिसीज अडॉप्ट करण्यासाठी गाईड करत असतं आर्टिकल 39C. ठीक आहे. सुप्रीम कोर्टचे काही प्रिव्हियस जजमेंट आहेत ह्या रिडिस्ट्रीब्युशनच्या बद्दल, तर आपण जाणून घेऊयात. तर पहिलं जे इम्पॉर्टंट जजमेंट आहे हे सुप्रीम कोर्टने काय केलं होतं, 1977ला दिलं होतं. आणि त्या केसचं नाव काय, द स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस श्री रंगनाथ रेड्डी. तर ह्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनं 4-3च्या मेजॉरिटीने काय सांगितलं होतं की जे प्रायव्हेटली ओन रिसोर्सेस आहेत ते डिड नॉट फॉल अंडर द अँबिट ऑफ मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय सांगतं की स्टेट प्रायव्हेटली ओन जे रिसोर्सेस आहेत त्याला आपण मटेरियल रिसोर्सेस असं पण म्हणतो, तर ते रिडिस्ट्रीब्यूट करू शकत नाही आणि ते टोटली फॉल विदिन अँबिट ऑफ द कम्युनिटी. ठीक आहे. दुसरं जे आपलं इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे ते काय सांगतं, संजीव कोक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वर्सेस भारत कुकिंग ऑइल कुकिंग कोल एक केस होती 1983ची. याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टनं काय सांगितलेलं आहे की हे लेजिस्लेशन जे बनवलं होतं गव्हर्नमेंटनं तर त्यांनी काय केलं होतं, ते अपडेट केलं होतं. तर हे लेजिस्लेशन कशाच्या रिलेटेड होतं, नॅशनलायझेशन ऑफ कोल माइन्स जे होतं त्याच्या रिलेटेड हे आणि जे रिस्पेक्टिव्ह कोक ओव्हन प्लांट जे आहेत तर त्याच्या रिलेटेड हे लेजिस्लेशन होतं. त्यांनी काय केलं होतं, ह्या कोक ओव्हन प्लांटचं आणि त्या कोल माइन्सचं काय केलं होतं, गव्हर्नमेंटनं थ्रू लेजिस्लेशन नॅशनलायझेशन केलं होतं. आणि ह्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये संजीव कोक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वर्सेस भारत कुकिंग कोल त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, हे जे लेजिस्लेशन आहे त्या नॅशनलायझेशनला त्यांनी अपहोल्ड केलं होतं. म्हणजे काय सांगतं की जे प्रायव्हेट ओनरशिप ज्या प्रॉपर्टीज आहेत तर ते काय त्या ठिकाणी काय करू शकतं, स्टेट अशा प्रकारच्या स्टेप्स घेऊ शकतं नॅशनलायझेशनच्या आणि रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द वेल्थ करू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट जजमेंट आहे तर ते काय सांगतं, मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ती 1996ची केस आहे आणि त्यामध्ये केसनं काय सांगितलं होतं, म्हणजे सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं होतं की जे वर्ड आहे मटेरियल रिसोर्सेस जो बेसिकली आर्टिकल 39 क्लॉज बीच्या अंतर्गत येतो, तर त्याच्यामध्ये फक्त काय होतं की जे नॅचरल आणि फिजिकल रिसोर्सेस आहेत, म्हणजे आपण वरच्या केसमध्ये बघितलं याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फिजिकल रिसोर्सेस येतात, जसं की हे कोल माइन्स आहे किंवा ते नॅचरल रिसोर्सेस पण येतात, कोल माइन्स. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं, हे मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये जे मटेरियल रिसोर्सेस आहेत जे आर्टिकल 39B अंतर्गत येतात, म्हणजे जे सगळे की नॅचरल आणि फिजिकल रिसोर्सेस असतील तर ते मूवेबल ऑर इमूवेबल प्रॉपर्टी, इट वुड इन्क्लूड ऑल द प्रायव्हेट अँड पब्लिक रिसोर्सेस ऑफ मीटिंग मटेरियल नीड्स नॉट मेअरली कन्फाईन टू द पब्लिक पोझिशन. म्हणजे याच्यात त्यांनी बेसिकली काय डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आहे की आर्टिकल 39B मध्ये जे मटेरियल रिसोर्सेस आहेत तर त्यांचं त्यांनी नेचर डिफाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्याच्यामध्ये नॅचरल आणि फिजिकल रिसोर्सेस येतात. ठीक आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहे, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे पोर्तुगाल सेलिब्रेट करते 50 इयर ऑफ डेमोक्रेसी, 50 इयर्स ऑफ डेमोक्रेसी. आणि याच्यामध्ये बेसिकली आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं काय महत्त्वाचं आहे, कार्नेशन रिव्होल्युशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण ते बघून घेऊयात. तर कार्नेशन रिव्होल्युशन जे होतं तर हे ब्लडलेस स्कोप म्हणतो आपण त्याला. जे तिथले जे सोल्जर्स होते त्यांनी काय केलं होतं, तिथली जी डिक्टेटरशिप होती पोर्तुगालमधली त्याच्या अगेन्स्ट त्यांनी एकत्र येऊन ते जे कूप केलं होतं तर त्याला काय म्हणतात, कार्नेशन रिव्होल्युशन असं म्हणतात. तर याला कार्नेशन रिव्होल्युशन काय म्हणतात, बेसिकली जर लिटरल मिनिंग जर बघितलं कार्नेशनचं तर जसं जास्वंदाचं आपल्याकडे लाल फुल असतं तसंच एक कार्नेशन नावाचं एक फुल असतं, रेड कार्नेशन त्याला असं म्हणतो. तर त्यांनी ते बॅरल्स होते म्हणजे त्यांचे जे गन्स वगैरे होतात तर त्यांच्या बॅरल्समध्ये त्यांनी काय केले होते
ॲज अ फॉर्म ऑफ पीसफुल प्रोटेस्ट म्हणून त्यांनी ते फुलं त्यांच्या बॅरल्समध्ये लावले होते, म्हणून त्यांना काय म्हणतात, कार्नेशन रिव्होल्युशन असं म्हणतात. ते 1974 मध्ये 25 एप्रिल 1974 मध्ये ते रिव्होल्युशन झालं होतं, म्हणून त्याला 25 एप्रिल रिव्होल्युशन असं पण म्हणतात. ठीक आहे. आता यांनी तेच सांगितलेले कार्नेशन सिम्बॉल. तर बेसिकली हे काय, त्यांना नाव कशामुळे पडले असेल त्या कार्नेशन रिव्होल्युशनला, की जे रेड कार्नेशन प्रकारचं एक फुल असतं, त्या तिथल्या सिव्हिलियन्स आणि सोल्जर्सना काय केलं होतं, त्यांच्या ज्या रायफल्स होत्या तर त्यांच्या बॅरल्समध्ये ते लावलं होतं, आणि त्यांचे युनिफॉर्म्स वगैरे होते, त्यांना सुद्धा ते फ्लॉवर जे आहे कार्नेशन फ्लॉवर ते त्यांनी लावलं होतं ॲज अ सिम्बॉल ऑफ पीस अँड युनिटी म्हणून. ठीक आहे. तर याचा इफेक्ट काय झाला, की ज्या पोर्तुगालच्या ज्या कॉलनीज होत्या, ठीक आहे, म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये त्यांच्या ज्या कॉलनीज होत्या, तर त्या कॉलनीजचं काय झालं, डिकॉलनायझेशन झालं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज होत्या, त्या पोर्तुगालच्या कॉलनीच्या अंतर्गत त्यावेळेस येत होत्या. अँगोला असेल, मोझंबिक असेल किंवा ग्युनिया असेल. या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकलचं हेडिंग आहे इलिगल फॉरेस्ट ट्रेडिंग, आरबीआय कॉशस बँक अँड कस्टमर. तर याच्यामध्ये बेसिकली त्याचा कंटेक्स्ट काय आहे, की आरबीआयने काय सांगितलेलं आहे, जे इलिगल प्रकारे किंवा अनऑथराइज प्रकारे जे फॉरेक्स एक्सचेंज ट्रेडिंग जे होतं, तर त्याच्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, ज्या आपल्या ज्या नॅशनलाइज किंवा शेड्यूल बँक्स कस्टमरला काय केले, वॉर्न केलेले. याच्यामध्ये जे मेन पॉईंट्स आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचे, तर आपण ते समजून घेऊया. तर पहिला आपला पॉईंट आहे फॉरेक्स ट्रेडिंग. तर बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंगला काय म्हणतात, करन्सी ट्रेडिंग असं पण म्हणतात. आणि याच्यामध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ करन्सी होते, म्हणजे बाईंग अँड सेलिंग ऑफ द करन्सीज इन द फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये. ठीक आहे. तर त्यासाठी म्हणजे हे बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म यूज केला जातो ना, तर त्याच्या अगेन्स्ट म्हणजे कधी कधी कसं असतं, की ऑथराइज प्लॅटफॉर्म पण असू शकतो किंवा अनऑथराइज प्लॅटफॉर्म पण असू शकतो. तर आरबीआयने काय केलेलं आहे, ज्या आपल्या कमर्शियल बँक किंवा शेड्यूल बँक्स असतील त्यांना आणि त्यांच्या कस्टमर्सला काय केलेले, वॉर्न केलेले. तर अशा प्रकारचे जे अनऑथराइज प्लॅटफॉर्म्स आहेत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये, तर त्यांच्यापासून फायनान्शियल फ्रॉड होण्याचा धोका असू शकतो, म्हणून त्यांनी काय केले, वॉर्न केलेले. तर दुसरा आपला जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तर तो काय, की फॉरेस्ट एक्सचेंज रिझर्व्ह आहे. तर बेसिकली हे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह काय असतात, की एखादी कंट्री असेल तर त्या कंट्रीने काय केले असतात, ॲसेट्स होल्ड केले असतात वेगवेगळ्या याच्यामध्ये, डिनॉमिनेशनमध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. तर त्यालाच काय म्हणतात, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असं म्हणतात. तर बेसिकली 4 याच्यामध्ये हे काय असतात, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतात. पहिली गोष्ट काय, की फॉरेन करन्सीज असतील, दुसरं गोल्ड, तिसरं स्पेशल ड्रॉइंग राईट्स, आणि चौथं काय असतं, की रिझर्व्ह पोझिशन्स असतात. ते कशाबरोबर असतात, IMF एक क्रिएट केलेली एक इन्फॉर्मल टाईप एक करन्सी आहे, त्यालाच काय म्हणतात, रिझर्व्ह पोझिशन असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे, त्याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे, तर ते कंट्रीच्या इकॉनॉमीमध्ये किंवा करन्सीमध्ये एक स्टॅबिलिटी आणण्याचा रोल प्ले करत असतं. आणि त्याचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट असेल किंवा सपोर्टिंग इंटरनॅशनल ट्रेड, तर ह्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हच्या मार्फत जे आपले जे 4 इन्स्ट्रुमेंट आपण बघितले, फॉरेन करन्सी असेल, गोल्ड असेल किंवा स्पेशल ड्रॉइंग्स किंवा रिझर्व्ह पोझिशन असेल, तर त्यामार्फत ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. इंडियाचं जर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जर बघितलं, तर सेम इंडियाच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये सुद्धा 4 कंपोनंट आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं काय, की फॉरेन करन्सी ॲसेट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल यूएसची करन्सी भारताच्या रिझर्व्ह बँकच्या वॉल्टमध्ये किती आहे ते. त्याच्यानंतर दुसरं गोल्ड किती आहे रिझर्व्ह बँकच्या वॉल्टमध्ये, तिसरं, आणि स्पेशल ड्रॉइंग राईट्स, आणि चौथं काय, की रिझर्व्ह पोझिशन, जे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी काय केलेले, क्रिएट केले. रिसेंट जर डेटा बघितला एप्रिल 2024चा, तर त्याच्या मार्फत आपल्याला काय कळतं, की जे फॉरेन करन्सी ॲसेट्स आहेत, तर ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात, 90% कॉन्ट्रीब्यूट करतात. कशाच्या, इंडियाचं जे टोटल फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, तर त्याच्यामध्ये ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीच्या, म्हणजे ज्यांची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे आणि त्या कंट्रीच्या करन्सीचा उपयोग करून आपण इंटरनॅशनल ट्रेड अचीव्ह करू शकतो किंवा फुलफिल करू शकतो. तर त्याच्यामध्ये US डॉलर असेल, युरो असेल, ब्रिटिश पाऊंड असेल किंवा जापनीज येन असेल. ठीक आहे. तर बेसिकली यांचा समावेश होतो. गोल्ड जर बघितलं, आपलं टोटल फॉरेन एक्सचेंज जे आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, गोल्ड हे 7% कॉन्ट्रीब्यूट करत असतं. आणि आरबीआय काय करतं, त्यांचे जे बॉन्ड्स आहेत तर त्याच्या अंतर्गत फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड स्टोअर करत असतं. तिसरं काय, आपलं स्पेशल ड्रॉइंग राईट्स. तर बेसिकली हे काय असतात, इंटरनॅशनल रिझर्व्ह ॲसेट्स असतात, आणि हे सुद्धा कोणी तयार केलेले आहेत, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे त्यांनी तयार केलेले आहेत. आणि हे काय करतात, यांचं मेन फंक्शन जर काय आहे, तर जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांना काय करतात, सप्लिमेंट करतात, त्यांचं जे ऑफिशियल रिझर्व्ह आहे
ते फुलफिल करण्यासाठी किंवा ते त्यांचं जे ऑफिस रिझर्वचं जे टार्गेट आहे तर ते अचीव्ह करण्यासाठी काय करतात, स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे काय करतात, सप्लिमेंट करत असतात. आणि याचं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं इंडियाच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्समध्ये तर हे अप्रॉक्सिमेटली 1% कॉन्ट्रीब्युट करत असतं. चौथा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात, रिझर्व्ह पोझिशन इन IMF. तर हे काय रिप्रेझेंट करत असतं की एखाद्या कंट्रीचं कॉन्ट्रीब्युशन रिप्रेझेंट करत असतं किंवा त्यांचे जे बॉरोईंग राईट्स आहेत IMF कडनं बॉरो करण्याचे तर हे रिप्रेझेंट करत असतात. काय रिप्रेझेंट करतात, रिझर्व्ह पोझिशन जे आहेत विथ IMF. तर हे काय रिप्रेझेंट करत असतात, एखाद्या कंट्रीचं कॉन्ट्रीब्युशन जे IMF मध्ये एखादी कंट्री कॉन्ट्रीब्युट करत असते ते किंवा त्यांचे बॉरोईंग राईट्स रिप्रेझेंट करत असतात. आणि हे सुद्धा काय आहे की लेस दॅन 1%. ठीक आहे. म्हणजे याचा जर हे आपण क्रम लावला म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर क्रम लावला ह्या सगळ्या रिझर्व्हचा कंपोनंटचा तर पहिल्यांदा काय येतं, फॉरेन करन्सी ॲसेट्स येतं जे 90% कॉन्ट्रीब्युट करतात. दुसरं काय येतं, गोल्ड येतं अराउंड 7% कॉन्ट्रीब्युट करत असतात. तिसरं येतं स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे बेसिकली अप्रॉक्सिमेटली 1% कॉन्ट्रीब्युट करत असतात. आणि चौथं जे IMF ने क्रिएट केलेलं रिझर्व्ह पोझिशन जे असेल तर हे लेस दॅन 1% कॉन्ट्रीब्युट करत असतात. ठीक आहे. म्हणजे हा जो आपल्याला क्रम दिलेला आहे तर हा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण लक्षात ठेवायचा आहे. एक्झामला याच्यावर एखादं बीट पण विचारू शकतात. ठीक आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर तुमच्या मित्राबरोबर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.